नमस्कार, मी पायल. माझ्या या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करते. तर आज मी काही तुम्हाला अँकरिंगच्या टिप्स सांगणार आहे. त्या की टिप्स की ज्या टिप्स तुम्हाला अँकरिंग करताना खूप काही महत्त्वाच्या ठरणार आहेत. तर तुमचं अँकरिंग चांगलं असूनही प्रोफेशनल का वाटत नाही, यामागं तुमच्या काही छोट्या छोट्या चुका असू शकतात. तर त्यामध्ये एक पहिली नंबरची टिप आहे, ती म्हणजे तुमची सुरुवात आहे, ती सुरुवात तुम्ही दमदार करा. कारण पहिली 10 सेकंद हे खूप महत्त्वाचे असतात. कारण सुरुवातीलाच स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण बोललं की त्याच्यामध्ये अँकरिंगमध्ये काहीतरी वेगळेपणा जाणवते. त्यानंतर टिप नंबर 2 आहे की जी तुमची काही स्क्रिप्ट असेल तर ती स्क्रिप्ट वाचू नका, त्याचं सादरीकरण करा, ती सादर करा. कारण प्रत्येक शब्द पाठ करण्यापेक्षा त्याचा अर्थ समजून घेतला आणि तो बोलला की ते अँकरिंग नॅचरल वाटतं. ठीक आहे. त्यानंतर टिप नंबर 3 आहे की पाहुण्यांचं नाव किंवा पद हे तुम्ही अचूक बोललं पाहिजे. कारण प्रमुख पाहुण्यांचं नाव, त्यांच्या संस्थेचं नाव, त्यांचं पद किंवा कोणतीही गोष्ट असेल तर ती चुकीचं उच्चारणं हे टाळलं पाहिजे. त्याच्यानंतर टिप नंबर 4 की प्रत्येक गोष्टीसाठी आता वारंवार तेच शब्द वापरू नका. कारण एकच ट्रान्झिशन जर आपण वारंवार वापरलं तर त्या अँकरिंगमध्ये रिपिटेटिव्ह वाटतं, ते अँकरिंग आपल्याला सारखं सारखं वाटतं. त्याच्यामुळं वेगवेगळ्या लिंकिंग लाईन्स वापरा, त्या ठिकाणी वेगवेगळे शब्द वापरा. ह्या अशा प्रकारे. त्यानंतर टिप नंबर 5 आहे की सायलेन्सची भीती अजिबात बाळगू नका. कारण 2 सेकंदाचा पॉज ही चूक नाहीच आहे. कारण योग्य ठिकाणी आपण पॉज घेतला पाहिजे आणि योग्य ठिकाणी घेतलेला पॉज हा तुमच्या बोलण्याला जास्त वजन देतो. आणि त्यानंतर अँकरिंगमध्ये जे काही मोठे मोठे शब्द असतील ते मोठे मोठे शब्द बोलणं टाळा जास्त करून. कारण योग्य शब्द, योग्य वेळ आणि योग्य सादरीकरण हे महत्त्वाचं असतं. ठीक आहे. ह्या सगळ्या ज्या काही टिप्स आहेत अँकरिंगच्या, ह्या तुम्हाला खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाचं अँकरिंग कराल त्यावेळेस तुम्हाला महत्त्वाच्या ठरणार आहेत. थँक्यू सो मच.